आता हृदयविकाराचे उपचार तेही मोफत डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, परमकॅर तसेच सर्व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत 100% मोफत। वेळेत सल्ला, त्वरित उपचार, पैशांची बचत आणि उत्तम आरोग्य। डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। एक फाईट वातावरण टाईट या शब्दाचा प्रत्यय साकूर येथील राहणाऱ्या युवकावर सोमवारी रात्री एका बिबट्याने हल्ला केला, पण दैव बलवत्तर होतं म्हणून त्या युवकाचा प्राण वाचला। साकुरी गावातील गट नंबर 125 मध्ये द्राक्षबाग असणारे शेतकरी लक्ष्मण शिवाजी रोहम यांची शेती नांदुर्की साकुरी रोडलगत असून त्यांच्या शेतीची देखरेख करण्याकरता रमेश पवार व त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी राहतात। मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान रमेश पवार हे लघुशंक करण्यासाठी घराबाहेर येत असताना त्यांच्यावर अचानक एका बिबट्याने हल्ला चढवला। त्याने आपला बचाव करण्यासाठी हल्ला करणाऱ्या बिबट्याचा एक पाय एका हाताने धरला। त्यांनी त्यांच्या दुसऱ्या हाताने त्या बिबट्याच्या छातीवर जोरात फाईट मारली। बिबट्याला जोराच्या हाताची फाईट बसल्याने बिबट्या तिथून धूम ठोकली। दोघांच्या झालेल्या झटापटीत रमेश पवार यांच्या खांद्याला बिबट्याच्या पंजाच्या नखांचे ओरखडे बसले। बुधवारी सकाळी 8 वाजता रमेश पवार या युवकांनी झालेला प्रकार संदीप दंडवते यांना सांगितला। दंडवते यांनी झालेल्या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देऊन रमेश पवार यांची जाऊन भेट घेतली। त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला संदीप दंडवते, अनिल बावके, लक्ष्मण रोहम, उमाकांत शिरखंडे, प्रताप दंडवते, रावसाहेब बनसोडे, शिवाजी नजन आदी ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले। एक फाईट वातावरण टाईट या शब्दाचा प्रयोग रमेश पवार यांनी बिबट्यावर केला, म्हणजेच पवार यांनी एका फाईटमध्ये बिबट्याला पळवून लावलं, त्यामुळे त्यांचा प्राण वाचला अशी चर्चा संपूर्ण दिवसभर साकुरी परिसरात रंगलेली होती। साकुरी गावात गुरुकुल नगर परिसरात मयूर साठे व इतर ग्रामस्थांना 4 बिबट्याचे बछडे मुक्त संचार करताना दिसले। त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा देखील लावलाय। त्या पिंजरा जवळून त्या बछड्याची आई म्हणजेच मादी बिबट्या अनेकदा येऊन जातो, परंतु पिंजरात जात नाही। हे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालंय। त्यामुळे साकुरी गावात महिला व लहान मुलं यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मंगळवारी रात्री पवार यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यामुळे तो बिबट्या नरभक्षक बिबट्या असू शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली। वन विभागाने तात्काळ हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी संदीप दंडवतेंनी केली। शेतात रात्री 10:30 पावणे 11च्या सुमारास आमचा राहणारा माणूस रमेश पवार हा रात्री लघवीला उठला असता बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला। आज आमच्या गावचे सरपंच संदीप भाऊ दंडवते यांना आम्ही सकाळी 7 वाजता फोन केला। त्यांनी वन अधिकारी यांना फोन करून घटनास्थळी तुरंत बोलवले। त्यांच्याबरोबर आमचे मित्र अनिल बावके, आमचे डेप्युटी सरपंच शिवाजी नजन, उमातात्या शिरखंडे हे सगळे घटनास्थळी आलेले आणि आमची माननीय नामदार साहेब विजयदादा विखे साहेब यांना विनंती आहे की बाबा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा। शेतकऱ्याचा धंदाच शेती, त्याला रोज शेतीत येणं आणि वन अधिकारी सांगतात का बाबा एक जण काम करा, एक जण उभं राहा। इकडे आहे त्याच कामाला माणसं मिळाला तर एकाला एक कसं उभं राहायचं आम्ही? तेव्हा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करून आम्हाला संरक्षण द्यावे ही विनंती आहे आमची। आदिवासी समाजाचा जो आमचा या ठिकाणी जो माणूस आहे हा पहाटे 5 वाजता लघवीला उठला। त्याला माहित नव्हतं का 10:30 वाजता रात्री त्याला माहित नव्हतं का माग बिबट्या आहे, तर तो लघवीला गेल्या टॉयलेटला उभं राहायच्या आतच त्या बिबट्याने त्याच्या गळ्यात झडप मारली। तर हा एवढा निबर आहे, यांनी त्याचा पाय धरला आणि तोंडावर बुक्क्या मारल्या नाही तर आणि तो बिबट्या पळून गेला। त्याच्या जागी त्याच्या जागी जर दुसरा कोणी असता तर त्या माणसाचा तिथे बळी गेला असता। मग याचा अर्थ काय समजायचं? फॉरेस्ट अधिकारी काय सांगत्या, खाली वाकू नका आणि तो पाणी भरू नका। जर हा बिबट्या जर आज पकडला नाही 2-4 दिवसात तर हा 100% नरभक्षकच आहे। कोणाचा जीव घेणार? 2 दिवसापूर्वी इथं डरकाळी फोडीत होता, शेजारी ऊस आहे राधाकिशन रोम यांचा, त्या ऊसातून तो डरकाळीचा आवाज मी स्वतः ऐकला, आमच्या माणसाने ऐकला आणि दिवसा सुद्धा आणि आमची शासनाला विनंती की याच्यावर त्वरित काहीतरी बंदोबस्त करावा। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 96 23 89 91 91, 96 23 65 91 91। साईट पत्ता: नगर मनमाड रोड,
हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.